आहे ना. आज 24 ऑक्टोबर 2024 आहे, है ना. तर या ऊसाचा प्लॉट हे विशेष काय आहे, तर हा प्लॉट आमच्याकडे बेने प्रक्रियापासून आलेला नाही. ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट आपले बेने प्रक्रियापासून आले नाहीत. आणि हे तानाजी पाटील साहेब आपले परंडा तालुक्यातले, त्यांच्या आम्ही उडदाला आणि तुरीला प्रोडक्ट दिले होते. ते रिझल्ट आल्यामुळं त्यांच्या मित्राचा हा प्लॉट आहे. हा भैया त्यांचा मुलगा आहे. तर ह्याला आपण भूमी पॉवर, प्रोम, पोटॅश, प्रीमियम, ग्रो, नायट्रोकिंग, FC, कारण हा प्लॉट बिघडलेला होता का चांगला होता? बिघडलेला होता. जोरात बोला भाई. जोरात बोलायचं. प्लॉट कसा होता? पाटील साहेब आपले काय झालं ते नेमकं? प्लॉटवर पिवळा पडलेला कलर, पूर्ण पिवळा पडला होता आणि वाढ होत नव्हती. म्हणजे ऊसाला 4 महिने 4 दिवस झालेत, पण आपले प्रोडक्ट ते अपेक्षेप्रमाणे वाढले का कमी वाढलाय? अपेक्षेप्रमाणे वाढले. अपेक्षेपेक्षा जास्त अपेक्षेपेक्षा चांगला झाला. आणि सगळ्यात महत्वाचं इथं जर काय बघायचं म्हणलं, तुम्ही कुठलाही याचा ऊसाची जाडी बघा, जाडी स्ट्रॉंग आहे, जाडी जास्त आहे पाटील बरोबर आहे? जाडी जास्त आहे, म्हणजे कमजोर ऊस नाही हा. हा एकदम मजबूत ऊस आहे. म्हणजे खालून येताना असा स्ट्रॉंग येतोय. ऊस पिवळा पडलेला होता पहिला, आणि अशी काडी काडी होती. फुटवा सुद्धा त्याला जास्त नव्हता. त्याच्या आपल्याकडे पहिल्याचे काय फोटो आहेत.